शुभ सकाळ भावांनो. तर आज आहे गुढीपाडवा. सकाळी लवकर उठलो आणि माझ्या अगोदरच आईने फुलं आणि लिंबाचा पाला आणून ठेवला होता. तर त्याच्यानंतर मी जाऊन घेतली गुढी साफ करायला. गुढी साफ करून नंतर गुढी पुसायला घेतली, पूर्ण व्यवस्थित साफ केली. तर मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो. तर गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तर हिंदू संस्कृतीत नववर्ष म्हणून साजरा केला जातो. तर नवीन वर्षाची सुरुवात म्हणून हा सण साजरा केला जातो आणि ह्याच्यामागं काही सायंटिफिक रिझन पण आहेत. गुढीपाडवा हा सण कधीपासून साजरा केला जातो. तर गुढीपाडवा हा सण खूप प्राचीन सण आहे. वेद आणि पुराण ह्यामध्ये याचा उल्लेख दिसतो. तर हिंदू संस्कृतीत याची मान्यता आहे की ब्रह्मदेवाने जेव्हा हा सृष्टीचा निर्माण केला होता तेव्हा ह्याच दिवसापासून सुरुवात झाली होती. गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूमध्ये येतो. तर इथून वसंत ऋतूची सुरुवात होते. आजच्या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. तर ह्याच्या गुढीपाडव्याच्या मागे सायंटिफिक रिझन सांगतो मी तुम्हाला आत्ता. तर गुढी उभी करतात आणि गुढी उभारली जाते आणि गुढी उभारतात तेव्हा त्या गुढीवर फुलांची माळ, त्याच्यावर आपले आंब्याचा पाला आणि एक लिंबाच्या पाल्याची माळ असं आपण त्याच्यावर गुढीवर आपण उभारलं जातं आणि त्याच्यावर उलटं तांबण ठेवलं जातं. उलटं तांबण ठेवून त्यावर जो सूर्यप्रकाश पडतो त्या सूर्यप्रकाशमध्ये विटॅमिन डी असतो आणि विटॅमिन डी हा काय करतो, तांबणवर पडल्यामुळे इथलं जे हवामान आहे, आजूबाजूचे जे हवामान आहे ते शुद्ध होतं. जे हवेत किटाणू असतात ते मरतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तर हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे. दुसरं रिझन, गुढीपाडव्याला कडुलिंबाचा पाल्याचा रस आणि कडुलिंबाचा रस पिला जातो आणि गूळ खाल्लं जातं. कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आढळतो आणि ह्याच्यामुळे इम्युनिटीमध्ये वाढ होतो आणि गूळ हा शरीराला ऊर्जा देतो. तर हे दोन्ही कॉम्बिनेशन जे आहे ते शरीराला डिटॉक्स आणि इम्युनिटी बूस्ट करतं. डिटॉक्स आणि इम्युनिटी बूस्ट करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुढीपाडवा कसं साजरा केला जायचा. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं आपण आता नववर्ष म्हणून साजरा करतो तसं तर साजरा करतच, पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कोणतीही लढाई जिंकून जेव्हा यायचे तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे गुढी उभारली जायची आणि गुढी म्हणजे आपण जिंकलोय ह्याचं प्रतीक होतं. तर मराठा साम्राज्यात हा सण खूप स्वाभिमानाने आणि विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जायचा. तर धन्यवाद. पुढे बघा तुम्ही आज आपल्या दिवसभराच्या काय आपण गुढीपाडवा कसे साजरा करतो. आंघोळ वगैरे करून नंतर गुढी घेतली सजवायला. गुढी सजवून घेतली, गुढी आपली उभी करायला. तर हळूहळू गुढी उभी करत होतो. त्यानंतर गुढी उभी करून झाली. त्यानंतर बघा तुम्ही एकदम मस्त दिसत होती आपली गुढी. त्यानंतर पाट मांडून त्याच्यावर रांगोळी काढायला घेतल्या. नंतर कुंकू वगैरे लावलं गुढीला. गुढी पुजायला सुरुवात केली. फूल वगैरे ठेवलं आणि हा बघा पूर्ण गुढीचा लूक. कशी दिसते गुढी आमची, कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आपली गुढी उभारून झालेली आहे, तुम्ही बघू शकता मागे माझ्या. तर गुढी उभारून झाली. आता आपला सप्ताह रामनवमीचा चालू होता आजच्या दिवसापासून. तर आज आपण मंदिरात जाणार आहोत. आजपासून आपला सप्ताह चालू होतो. तर आपल्या गावातल्या रामाच्या मंदिरात जाणार आहोत आपण. तर चला तुम्हाला आपल्या रामाचं मंदिर दाखवतो आणि तुम्हाला यात्रा पण दाखवणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला आपण आज तुम्हाला रामाचं मंदिर दाखवतो गावातलं. चला बघूया. तर हा आहे आमच्या रामाचं मंदिर. प्रभू श्री रामचंद्र की जय. तर बघा, आज देवानं पण नवीन कपडे घातले होते, हार वगैरे घातले होते, कारण की आजपासून आमचा होतो सप्ताह चालू. रामनवमीचा सप्ताह होतो इथून चालू आणि आता 7 दिवस भजन कीर्तन तर चालू राहणारच.
मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.